झटपट आपण मखाण्याची भेळ बघणार आहोत, एकदम हेल्दी अशी. तर कढईत आपण सर्वप्रथम मखाणे भाजून घेऊया. 3 ते 4 मिनटं ते व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत. कढईमध्ये मी मखाणे भाजून घेतलेत. आता आपण त्याला मसाला लावून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी त्या सेम कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. त्यात थोडी आपण हळद घालणार आहोत, तसंच लाल तिखट घालणार आहोत, थोडा त्यात चाट मसाला घालणार आहोत. आता यामध्ये आपण जे रोस्ट करून घेतलेले मखाणे आहेत ते घालणार आहोत. त्याला मसाल्याचं व्यवस्थित मखाण्यानं कोट होईल असं व्यवस्थित परतवून घेऊया आपण. छान मखाणे आपण आता क्रिस्पी करून घेतलेले आहेत. त्या बाउलमध्ये मी आता मखाणे काढून घेत आहे. मखाण्यांवर आता मी जो बारीक कापलेला कांदा आहे तो घालून घेत आहे. तसंच आता मी बारीक कापलेला टोमॅटोही घालून घेत आहे. बारीक कापलेली काकडी, हे उकडलेले कॉर्न आहेत ते घालत आहे यात. उकडलेला एक बटाटा, फ्राय केलेले शेंगदाणे घालणार आहोत, गोड चटणी घालणार आहोत, तसंच तिखट चटणी घालणार आहोत. त्यात थोडं मीठ घालते आहे मी. सर्व पदार्थात आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मखाणे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता यावर आपण शेव घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली मखाण्याची भेळ तयार झालेली आहे.